नमस्कार. हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत. बार्शी येथील कट्टर शिवसैनिक, माजी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंदळकर यांनी आज उबाटा गटातील नेत्यांची चांगलीच हजेरी घेतली. या ठिकाणी भाऊसाहेब आंदळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बार्शीपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत सर्वांची पोलखोल केली. चला तर मग पाहूया शिवसेना नेते भाऊसाहेब आंदळकर यांचं आक्रमक मत. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची चाणाक्ष सगळी जे आयोजन आहे याप्रमाणे निष्ठावंत शिवसैनिकांना या ठिकाणी योग्य तो न्याय द्यायचं काम माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या संस्कारातनं पुढं आलेलं हे नेतृत्व, गोरगरिबीची जाण असलेलं माय माऊली लाडक्या बहीण योजनेमार्फत या ठिकाणी तळागाळापर्यंत गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे. या ठिकाणी जे नगरसेवक निवडणुकीनंतर ताज, बांद्रा या ठिकाणी जे एकत्रपणे माननीय शिंदेसाहेबांनी त्यांना ट्रेनिंग असेल, पुढचं नियोजन असेल, या बाबतीमध्ये आणि एकमेकाचा परिचय असेल, काही असेल, निवडणूक झाल्यानंतर कोणत्या पक्षाने काय करावं हे दुसऱ्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. तुझ्या पोरांनी काय करावं हे तुझा आईबापच सांगतील ना. तसं हे आमचे एकनाथ शिंदेसाहेब सर्व आहेत. त्या अनुषंगानं या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. दुसऱ्या उबाटाचे जे नेते आहेत ते आता ज्यांनी पक्ष संपवत आणला ते संजय राऊत, अशा माणसांनी काही वक्तव्य करत बसणं. मी तिथं जेवायला जातो, तिथं कोंडून ठेवलेले काढान काय बोलतो तू? तुझ्या घरचं बघ रे. जर तुला माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आता जे तुम्ही गुवाहाटीन बिहाटी म्हणला, तर जाताना तुला खासदारकीचा तुझ्या ह्याच्यावर शिक्का मारून गेले. आता बोललोस तो मागून, तेव्हा तू खासदार झालास ना. मग रुबाबानं कशाला बोलतो? ते एहसान फरामोश आहे तू. या ठिकाणी तू खासदार कशामुळे झाला? यांनी मतदान केलं साहेबांनी, सगळ्या नेत्यांनी. आणि माननीय उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही कितीही कालवा करत बसलात की ते असं पाहिजे, त्यांनी 2.5 वर्ष महापौर मागितला आणि ते अमकच केलं, तर ते तुम्ही काळजी करायची कारण नाही ना. तू तुझा घरचा धंदा बघ रे. तुझे नगरसेवक सांभाळ तू. आता तवाही असंच उघडं ठेवलंच म्हणून गेला मारून कोण जायचं ते. आता तसं होऊ नये या पद्धतीनं या ठिकाणी काम कर. दुसऱ्याचं वाकून बघायची तुला काय नेहमीच सवय लागलेली आहे आणि तेवढाच धंदा आता तुम्हाला शिल्लक राहिलेला आहे. माननीय उदय सामंत साहेबांनी त्या ठिकाणी सक्षमपणे सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासारखं, म्हणजे उबाटा गटानं, उबाटाच्या नेत्यांनी 2019ला जो एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढवली आमदारकीची, आणि त्यानंतर त्या तोंडाला पाणी सुटून काय झालं, 2.5 वर्ष आधी कोपऱ्यात गपचिप सांगितलं होतं, बंगल्यात आमची चर्चा झालती, हा जो विषय केला, त्यामुळे ही परिस्थिती तुमच्याकडे आलेली आहे. तसं या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे याचा अर्थ मुख्यमंत्री सर्वांचा असतो, त्या दृष्टिकोनातनं दोघं नेते सक्षम आहेत. ते खंबीरपणे या ठिकाणी निर्णय घेतील. एक कडवट शिवसैनिक या नात्यानं मी माझ्या नेतृत्वाला एकनाथ शिंदे साहेबाला विनंती करतो, साहेब तुमचे सगळे निर्णय योग्य आहेत, अतिशय पारदर्शक आणि भविष्याचा विचार करणारे, मराठा काय म्हणतात त्याला, मराठा छत्रपती शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा हा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठ्याचा स्वाभिमान, अभिमान, गर्व तुम्ही आहात. आणि त्या दृष्टिकोनातनं यांनी कितीही बडबड केली, मराठा तिथं महापौर बसेल पण शिंदेचा बसणारच नाही, ते अमकाच बसणार, तू कशाला काळजी करतो? भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले काय परराज्य का परदेशातनं आलेले लोक आहेत काय? ते पण मराठाच आहेत, महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे त्यांनी. कारण नसताना तिथं पेटवापेटवी करायचं काम तुम्ही जे चालवलं आहे त्याला यश तुम्हाला येणार नाही. दुसरी गोष्ट, मी माझ्या शिंदे साहेबाला विनंती करतो, साहेब
जिल्हा परिषद पंचायत समितीला तात्काळ निर्णय जाहीर करून टाका आणि भारतीय जनता पक्षाबरोबर या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून, आता महायुतीचा घटक पक्ष दुसरे आहेत त्या मोठ्या नेत्याबद्दल मला काय बोलता येणार नाही, पण तुम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीवरती झेंडा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ताबडतोब अलायन्स डिक्लेअर करा. म्हणजे खालचा कार्यकर्ता कामाला लागलेलाच आहे, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेना भाजपची युती या ठिकाणी सगळ्या निवडणुका जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज शिवसेना हा पक्ष 2 नंबरला या ठिकाणी आहे. 400च्या आसपास नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्या उबाटा गटाचे मूळ शेणा नामकं जे ओरडताय तुम्ही, तुमचे या ठिकाणी 154 नगरसेवक आलेले आहेत. मग हे बघा काय परिस्थिती तुमची झालेली आहे. आणि किती गेलं तरी काय म्हणतात त्याला, अहो खासदार गेले, आमदार गेले, शिवसैनिक गेले, लाखांनी अमकं तमकं झालं तरी सुद्धा तुम्हीच मोठं. अहो त्या मातोश्रीवर न भेटणे म्हणजेच तुमचा ठाकरे बाण आहे का? कुणाला भेटायचंच नाही म्हणजे लय मोठे झाले काय? त्यामुळंच ही परिस्थिती आलेली आहे. 11 वर्ष सेनेत तुमच्याकडे होतो, आमचं घरदार जाळलं माझं आहे युट्यूबवर, मी काय त्याला काय भेट नाही, कारण तुमच्यामुळं माझं वाटोळं झालं शिवसैनिक म्हणून. आणि तर त्यामुळे या ठिकाणी हा मोठेपणा उपयोगाचा नाही. तळागाळापर्यंत तुम्ही कुणालाही एकत्र आणलं. मराठा, आता तुम्ही म्हणजेच मराठे आहे काय? आम्ही कोण आहोत सगळे बाकीचे? या महाराष्ट्रात जन्मला, मरणार पर हटणार नाही तो मराठा. आणि तुम्ही बाकीचं शिकू नका, बाकीचं काय आहे ते सगळे काय म्हणतात, ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी असतात. त्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेब, अनाथाचा नाथ एकनाथ आहे तो. आणि त्यामुळं याला उद्या धर्मबीज आहे, धर्मबीज. त्याच्या आधी आता हा निर्णय आमचे साहेब घेणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, उदय सामंत साहेब, माझे विजयबापू शिवतरे साहेब, विजयबापू शिवतरेने सुद्धा ताकद त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये दिली पाहिजे. आहेच ते ताकदवर, परंतु या ठिकाणी आपल्याला जर लढायचंच आहे तर आपल्याला भ्यायचं काय कारण नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे, कारण पुण्यामध्ये सुद्धा युती करताना जे काँग्रेसमधनं कोण नेता आला आणि त्यांनी जे कांगावा केला ते शिंदेसाहेब मला माफ करा, पण तिथं निर्णय चुकलेला आहे. तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर युती होणं गरजेचं होतं. सोलापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर युती होणं गरजेचं होतं. जागा समजा 15-20 काय देत होते त्या पद्धतीनं आपण चर्चा करून मागं पुढं झालं असतं, परंतु या ठिकाणी चुकीचे निर्णय जे घेतले गेले 1-2 ठिकाणी, म्हणून आपले काही नगरसेवक अजून कमी झालेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. एक शिवसैनिक या नात्यानं आम्ही, बाकीचं काय असेल ते तुम्हाला माहिती आहे, बार्शीबद्दल आम्ही सगळं सांगून आम्ही तुम्हाला केलेला आहे. आणि जो निर्णय माननीय राजेंद्र राऊत यांच्या बरोबरीनं जाण्याचा या ठिकाणी झाला तो अत्यंत महत्त्वाचा झाला. 18 पैकी 18 मार्केट कमिटी जिंकलेला आहे. या ठिकाणी 23 नगरसेवक, नगराध्यक्ष 4,500 मतांनी कतलेताई या ठिकाणी निवडून आल्या. आणि ती जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा या ठिकाणी आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माननीय लक्ष्मीकांत ठोके पाटील साहेब या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी राजेंद्र राऊत यांच्याबरोबर बार्शीमध्ये या ठिकाणी विक्रमी मताने 6 जिल्हा परिषद आणि 12 तालुका पंचायत यामध्ये काय म्हणतात समोरच्याचा सोपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. एवढंच सांगतो, लवकर निर्णय जाहीर करून टाका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब, राम लक्ष्मणाची जोडी या ठिकाणी हे वाढत गेली पाहिजे, वृद्धिंगत झाली पाहिजे, यांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातनं सगळं विकासात्मक भूमिका, जे विकासाचं राजकारण तुम्ही चालवलेलं आहे तो भावी पिढीसाठी, युवा पिढीसाठी, युवा वर्गासाठी, विद्यार्थिनी, कामगार, शेतकरी, सगळे माझे माय माऊली, लाडक्या बहिणी या सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. एवढंच मला सांगायचं आहे. बाकी आता जे तिसरा घटक पक्ष आहे माननीय अजितदादा पवार साहेब, हे सुद्धा आमचे काय म्हणतात, आम्ही त्यांना चांगलं मानतो. चांगलं याचा अर्थ त्यांचे अनेक उपकार आमच्यावर पोलीस खात्यात होतो तेव्हा सुद्धा होते, आहेत आणि कायम त्यांचं स्थान आमच्या काळजामध्ये राहणार आहे. परंतु काही काय म्हणतात त्याला, आता बाकी नाही बोलत, काही देवाच्या तिथं बाकीचं
पुजाऱ्यामुळे देवापर्यंत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. खालच्या लय भाषेत बोलता येत आहे, पण तसं नको आहे, कोणाच्या भावना दुखावतील. पण दादा आपण सुद्धा थोडा योग्य निर्णय घेत चला. आपण जरा कडक आहे, काय म्हणतात तापड स्वभाव आहे, सगळं ठीक आहे, एकदम राजा माणूस, एक नंबर, मनात काय नाही. मला सुद्धा आंधळकर, मी किरकोळ समजा इन्स्पेक्टर तिथं होतो आजही कधीही भेटलो तरी हे बसवणं भूमकरांना माहिती आहे, निरंजनला ते होते माझ्याबरोबर, खाली जागेवर बाजूला बसून मला म्हणले. आणि भाऊसाहेब शिवाय मला बोलत नाही अजूनही, आंधळकर म्हणत नाही, भाऊसाहेब बोला. काय वाळूच्या बाबतीत सुद्धा त्यावेळेला राज्य नव्हतं त्यांचं, त्यावेळेला मला काय बोलले, त्या दिवशी परवा भूमकर होते त्या दिवशी काय बोलले. या दृष्टिकोनातनं दादाचं लक्ष आमच्यावर आहे आणि आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राज्य पोलीस खात्याचं या ठिकाणी साम्राज्य तयार करण्याचं, कायद्याचं राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचं दादाच्या आशीर्वादानं आम्ही त्या ठिकाणी 7 वर्ष PILCB 5.5 वर्ष आणि वडगाव मावळा 2.5 वर्ष काम केलंय. त्या दृष्टिकोनातनं दादाला विनंती आहे, दादा शांत डोक्यानं या ठिकाणी निर्णय घ्या. भावी पुढे आपण काय म्हणतो त्याला असं म्हणणार नाही मी, तुम्ही 100च्या वर तुमचं आयुष्य जावं, पण तुमच्यानंतर भावी पिढी जी आहे त्यांना सुद्धा कुठले प्रॉब्लेम निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातनं या ठिकाणी काम करा. कार्यकर्त्याला प्रॉब्लेम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातनं काम करा. आणि काही सुद्धा नाही आहे, आजकाल विकासावरती राजकारण चाललेलं आहे आणि इथे कुठे EVM फिव्हीएम आमकं पैसा हे काही सुद्धा नाही. माणसाने आता ठरवलेलं आहे की विकासाचं राजकारण या ठिकाणी झालं पाहिजे. आमच्या देवी देवता धर्मावरती, देवी देवतावरती, हिंदू हृदय सम्राटावरती टीका करणाऱ्या प्रवक्ता म्हणून नेमणाऱ्या उबाटाची काय दशा झाली या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्या दृष्टिकोनातनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांना विनंती केली, पण माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आपण दोघंही एकत्रपणे भाजप शिवसेनेच्या युतीमार्फत जिल्हा परिषद पंचायत समिती ताबडतोब लढवायची घोषणा करून टाकावी एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.